नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह आणि मी आहे सध्या 361 क्रमांकाच्या हायवे वरती। बघू शकता तुम्ही मरशिवनी तांडा या ठिकाणी या महिलांनी आणि पुरुषांनी रास्ता रोको आंदोलन केले। त्यांच्या काय मागण्या आहेत हे मी जाणून घेण्यासाठी आलो आहे। मावशी, कशासाठी बसला तिथं? काय आहे तुमच्या मागण्या? रस्ता नाही, संडास रूम नाही, काट्या खाऊ घेऊन रस्ता नाही, रस्ताही नाही। गावाच्या हातान बोलता लोक फळाट घेतलेत, शेत घेतलेत, एवढे दगड घेऊन बाळाला नांदतालेत महिलाला। कुठे जा संडासला? कुठे जाव संडासला? लोक मागणी येतात, सरकार देईल की आपल्याला कुणाकडून तरी? बोला। आम्हाला संडास नाही, बाथरूम रोड नाही, गावात कोणी शेतात उभा नाही, एकटी उभा टाकना, काही बी नाही आमच्या गावाला। काही बी नाही आमच्या गावाला, लोक शेतात बसू देईना। इतकंच पाणी घेतात पेतात, पाणी नसल्या नाही आमच्या गावाला, रोड नाही। आमचा तंडा बेवास्ती तंडा आहे आमचं। लेकरा बाहेर रोडाला येतात, पाणी प्यायला येतात, वाहन येते, रस्ता नाही, काहीच नाही आम्हाला। आताच पाणी नाही का पहिल्यापासूनच नाही? आधी पाणी बोर पात्र पैसे घेऊन घेतात, काहीच नाही आधीपासून आम्हाला। इकत घेऊन पेतात, पाणी नाही, नळ नाही, बाथरूम नाही, संडास नाही, रोडाला एसटी थांबत नाही। तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला बसेस आणि खासगी वाहने जे आहेत हे रोखण्यात आलेले आहेत। रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या ठिकाणी। आपण पलीकडे जाऊया, तिकडे पुरुष मंडळ आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। लहान बालक आणि वयस्कर नागरिकांनी या ठिकाणी अर्थात 361 क्रमांकाच्या हायवे वरती ते रास्ता रोको आंदोलनाचं हत्यार उपसले। त्यांची मागणी बघूया कशासाठी आहे, त्या आंदोलनाचा विषय जो आहे तुम्ही बघू शकता। इकडे थोडस इकडे सर, हा विषय आहे मौजे मरशिवनी तांडा अहमदपूर येथील हायवे क्रमांक 361 वरील तांड्याकडे जाणारा 100 मीटर रस्ता अद्यापही केले नसून 7/10/2024 पर्यंत काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। म्हणजे यांनी अगोदरच शासनाला अर्थात प्रशासनाला हे सुचवण्यात आलेलं होतं यांच्या माध्यमातून की तुम्ही 7 तारखेपर्यंत या आमच्या मागणीची पूर्तता करावी, परंतु त्यांच्या मागणीची पूर्तता झाली नाही म्हणून हे आज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। काय नेमके दुसरे आणखी काय मागण्या आहेत? नमस्कार, मी संतोष सोपानराव जाधव, मी राहणार मरशिवनीचा सामाजिक कार्यकर्ता आहे अहमदपूर। आज एवढी दुर्दैवी गोष्ट आहे, आपण अमृत महोत्सव साजरा 75वा करतो, या देशाचा मी नागरिक आहे, 76वा पार पडत आहे। मला अभिमान आहे या देशाचा मी नागरिक आहे, पण एवढंही दुर्दैव नसून की आज तमाम तालुक्यामध्येच, माझ्या तांड्यावरतीच नाही तर तमाम तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा कोणताच विकास झालेला नाहीये। त्यासाठी आम्ही अगोदर ह्या रास्ता रोको आंदोलनासाठी वारंवार मी स्वतःहून NHI नांदेडला जाऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निवेदन देऊन, पण त्यांनी आमच्या कागदावरती कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्या कागदाचा आम्हाला कोणताही उत्तर मिळालं नाही। त्यामुळे परत मी 30 सप्टेंबर 2024 परत नांदेड येथे जाऊन NHI ऑफिसला भेट देऊन त्यांना रीतसर सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्याकडून वारंवार तुमच्या तांड्यामध्ये जर डांबरीकरण रस्ता असेल तर तुमचा रस्ता केला जाईल, पण आमच्या गावामध्ये डांबरीकरण रस्ता आहे तरी त्यांनी वारंवार सांगून आणखी पण केले नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करत आहे। हायवेच्या बाजूचे जे रस्ते आहेत सगळे करून देण्यात आलेले आहेत, मात्र तुमचा रस्ता करून देण्यात आला, का उशीर लागला आणि काय केलं नाही, का दुर्लक्ष करण्यात आले तुमच्या रस्त्याकडे? त्यामुळे हे लक्ष न देण्याचं कारण असं आहे, बंजारा समाज असुशिक्षित असल्यामुळे हे लोक सगळ्या ह्या तांड्यावरती नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर थोडं बाजू वेगळी करूनच पाहण्याचा दृष्टिकोन आहे। त्या ठिकाणी राजकीय असो किंवा प्रशासकीय असो, आम्ही खूपदा निवेदन देऊन खूपदा काही गोष्टी करून बघितल्यात, प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी घेऊन बघितल्यात, तरी पण होत नाही। आज या ठिकाणी इथं जवळ सेनी फाटी आहे, हगदळ पाटी आहे, इथे मरशिवनी आहे, सगळ्या साईडनं हायवे पासून 100 मीटरवर रस्ता करून दिलेला आहे, पण अद्याप आम्ही खूपदा
खूपदा तांड्यांनी निवेदन देऊन अर्ज देऊन भेटीगाठी घेऊन पण आमचा 100 मीटर रस्ता पूर्ण झाला नाही। त्याचं कारण प्रशासकच आणि NH हायवे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही आणि इथले आमदार खासदार पण आमच्या तांड्याकडे लक्ष देतच नाहीत। ह्यामुळे आम्ही रास्ता रोको केलेला आहे। यापुढे जर प्रशासनाने तुमची मागणी जर मान्य नाही की तर पुढे काय भूमिका असणार आहे? ह्यापुढे जर प्रशासनाने आम्हाला जर योग्य वेळेमध्ये जर नाही करून दिल्यास आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठा करण्यात येईल आणि त्यामध्ये जर बरं वाईट काही जर झालं तर प्रशासन आणि NH हायवेचे प्रशासकीय कर्मचारी जबाबदार राहतील। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, बंजारा समाज आहे, एकदा पेटून उठला तर कुणाचं ऐकत नाहीये, आता पेटून उठलेला आहे। कृपया हात जोडून सगळ्यांना विनंती करतो प्रशासनाला, प्रशासकीय आणि NH वाल्यांना की लवकरात लवकर आमचा रस्ता 100 मीटर करून देण्यात यावा। या आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार मॅडम आल्यात। मॅडम, काय दखल घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने यांना आश्वासन दिलेलं आहे? यांचा मरशिवनीपर्यंत जो रस्ता होता 100 मीटरचा तो अजूनही झाला नाही। आम्ही प्रकल्प संचालक यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना आज इथे उपस्थित राहायला सांगितलं होतं, पण आता याच्यानंतर त्यांची एक मीटिंग घेऊ आणि या लोकांनाही बोलू आणि त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन काढू। एकूणच परिस्थिती पाहता बंजारा समाजाला खरंच स्थानिक प्रशासन न्याय मिळवून देईल का हे पाहावं लागणार आहे का पुन्हा एकदा याच समाज बांधवांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येणार आहे? ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।